आजच्या दिवशी आपण सगळे मिळून एक साधना करणार आहोत. मी साधनेसंबंधीचं एक काव्य काही दिवसांपूर्वी केलं. दर गुरुपौर्णिमेच्या आधी एक अनुषंगिक साधना करता येईल असं काव्य करावं असं मी काही वर्षांपूर्वी ठरवलं आणि या गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये सर्वांकडून गुरुपदिष्ट साधना करून घ्यावी असा प्रयोग मी गेली कित्येक वर्ष करतो आहे. मी काव्य वाचून दाखवतो. साधके एकांत पवित्र ठिकाण पाहोनी आसन जमवावे. आसनी बैसता एकाग्र होऊन करावे स्मरण सद्गुरूंचे. प्रेमादरे करी सद्गुरु स्मरण चित्तशुद्धी जाण होय तेणे. चित्तशुद्धी होता सद्गुरु चरण हृदयी स्थापून श्रद्धा बळे. श्रद्धा बळे करी सद्गुरु पूजन अर्पोनिया मन सर्व भावे. गुरु उपदेशा मनी आठवावे निश्चये शोधावे निजरूप. साक्षित्वे शोधावी अहं कोहम वृत्ती चिंती सोहम स्थिती अंतर्यामी. मन प्राणासवे लक्षी सोहम ध्वनी सुषुम्ने मधुनी चिदाकाशी. चिदाकाशी होता मन प्राण लय जीव ब्रह्म ऐक्य साधतसे. किंवा जेव्हा वृत्ती उठे चंचलत्वे तेव्हा ती साक्षित्वे निरोधावी. वृत्तिरोध होता लाभे योगयुक्ता स्वरूप अवस्था सहजेची. ज्ञान वैराग्येसी सहजे नातुडे आत्मस्थिती जोडे गुरुकृपे. आत्मानंदे तेव्हा सर्व विश्व कोंदे व्यापकता नांदे अंतर्बाह्य. मकरंदा गुरुपाद पद्म पराग लाधले सुभग आत्मधन. अशा प्रकारचं हे काव्य आहे. आपल्याला सुरुवातीला थोडा वेळ एकाग्रतेने सद्गुरु स्मरण करायचं आहे. सद्गुरु रूपाचं स्मरण करायचं आहे. सगळ्यांनी आपल्याला अनुग्रह झाला तेव्हाच्या प्रसंगाचं स्मरण करावं असं मी सुचवीन. त्यांनी चित्तशुद्धीचा लाभ घडतो. त्यामुळं सद्गुरु चरणांची आपल्या अंतर्यामी प्रतिष्ठापना आपण करतो आहोत असा भाव धरायला सोपं जातं. तशी प्रतिष्ठापना करून छोटीशी गुरुपूजा सद्गुरूंची पूजा आपण करायची आहे. त्यानंतर ओम तत्वम सोहम सहा श्रीम तत्वम सोहम सहा भगिनी वर्गा करता हा जो सद्गुरूंनी केलेला उपदेश आहे त्या उपदेशाचं मनी आठव धरून चिंतन थोडा वेळ करायचं आहे. आणि कधी कधी आपल्याला आपण कोण आहोत असा प्रश्न पडतो. अहम तर आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. ही अहम आणि कोहम वृत्ती यांच्याकडे जरा साक्षीत्वानी पाहून गुरुपदेशाप्रमाणे
परमात्माच मी आहे, मी सच्चिदानंद आहे, मी अजन्मा अव्यय आहे, अशा प्रकारचं चिंतन सोहम चिंतन करायचं आहे. तो मी असं चिंतन करायचं आहे. नंतर अनुग्रहाच्या वेळेला दाखवले तसे मध्यमेतून काही सोहमचे श्वास घेऊन चिदाकाशाच्या ठिकाणी श्वास आणि मन हे दोन्ही लीन करून आपण ब्रह्मस्वरूप झालो या भावनेने थांबून राहायचं आहे. निर्विचार. काही काळ असं थांबता येतं. जेव्हा विचार उठायला सुरुवात होते तेव्हा प्रत्येक विचार साक्षीत्वाने दूर सारायचा. त्यामुळे वृत्तीचा निरोध होतो आणि परत एकदा स्वरूप अवस्थेची प्राप्ती होते. अशा प्रकारे ज्ञानानी किंवा वैराग्यानी देखील दूर असलेली स्वरूप स्थिती, ज्ञानानी म्हणजे शब्द ज्ञानानी, ही स्वरूप स्थिती किंवा आत्मस्थिती गुरुकृपेनी सहजगत्या प्रत्ययाला येते. थोडा वेळ आपण एक 10 मिनिटं बसणार आहोत. सर्वजण पण डोळे मिटून बसू. डोळे मिटून आपल्या मनश्चक्षूंसमोर आपण सद्गुरूंना आणू. अनुग्रहाच्या वेळचा प्रसंग, सद्गुरूंचं रूप, सद्गुरूंचं बोलणं त्यावेळेला, त्यांचा उपदेश, त्यांची दृष्टी, त्यांचं प्रेम, स्नेह, त्यांची कृपा याचा आठव करू. भ्रुकुटी मध्याला त्यांनी केलेला स्पर्श, अनुग्रहाचा प्रसंग. या प्रसंगामध्ये अगदी रमून जाऊ. अनुग्रहाचा विधी होऊन सद्गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवतो आहोत इथपर्यंत आठवू. आणि मग तेच चरण आपल्या हृदयाच्या ठिकाणी आपण अलगद उचलून ठेवून देऊ. आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. आणि पूजा करू. ऐक्य भावाची अंजोळी, सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजोळी अर्घ्यू देवो.
त्यांचे चरण धुवून अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ आणि अनन्यतेच्या जलामध्येच उगाळलेलं गंध ते लावलेसे अबोट चंदनाचे गुरुचरणांना चंदन लावू. फुलं वाहू. आपल्या सकट, आपल्या व्यक्तित्वासकट आपलं जे जे आहे ते सर्व सद्गुरुचरणी समर्पित करू. मन, बुद्धी, इंद्रिय, जीव कुरवंडी करून ओवाळून टाकू. आणि मग मनातल्या मनात 3 वेळेला ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा चिंतनपूर्वक म्हणा. मनातल्या मनात सद्गुरु उपदेश करतायत आणि त्याला आपण प्रतिसाद देतोय. सद्गुरु म्हणतात तत्वम, तेच तू आहेस, परमात्म तत्वच तू. आपण म्हणतोय सोहम सहा. निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित, सच्चिदानंद, शांत परमात्म तत्वच आपण आहोत. थोडा वेळ चिंतन करा. त्यामुळं आपली देह मनबुद्धी वरचा अहंकार कमी होऊन आपण अज अव्यय परमात्मा, आनंद, शांत स्वरूप परमात्माच मी असा बोध दृढ होईल. या बोधानीच आपण सुषुम्नेतून किंवा मध्यमेतून नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत खेचत सोहमचा श्वास सो असं म्हणत घ्यायचा. किंचित काळ परमात्म्याशी एकरूपता साधून थांबायचं. हम असं मनात म्हणत सोडायचा. असे 5-6 श्वास आपण घ्यायचे आहेत.
शेवटचा श्वास आपण जेव्हा घेऊ तेव्हा चिदाकाशात गेल्यावर परमात्म्याशी एकरूपता साधून जेव्हा आपण श्वास रोधून धरू तेव्हा परमात्म्याशी एकरूपता तशीच कायम ठेवायची आणि मग श्वासाकडे लक्ष देणं सोडून द्यायचं. श्वास सहज गत्या सुटेल तेव्हा सुटेल, सहज घेतला जाईल सुटेल त्याच्याकडे दुर्लक्ष. आपण चिदाकाशी प्राणाचा आणि मनाचा लय साधून जीव ब्रह्मैक्य अनुभवायचं आहे. कुठलाच विचार नको. आपली जाणीव निर्गुण केवळ अस्तित्व मात्र. आकाररहित चित्त स्वरूपाशी एकरूप झालेली आहे. चिदाकाशात आपण परमात्म भावनेनी आहोत. विचाररहित परमात्म भावना. कोणी कोणी परमात्म्याशी पूर्ण समरस होऊन एकरूप होऊन चिदाकाशात थांबलेले आहेत. त्यांनी तसंच थांबून राहायचे. वृत्तीरहित निज वस्तूशी एकरूपता. ज्यांच्या मनामध्ये तुरळक विचार उठू लागले असतील त्यांनी उठलेला प्रत्येक विचार सोडून द्यायचा आहे. म्हणजे हा विचार आत्ता नको, या साक्षी विचारांनी तो विचार सोडून द्यायचा. तो विचार सोडून दिला की थोडा वेळ विचारच उठणार नाही. काही क्षणांनी एखादा विचार उठला तर तो सोडायचा. असा प्रत्येक विचार सोडला की वृत्तीरोधच होतो. वृत्तीच नाही. साक्षी आहे, मी साक्षी आहे, पाहणारा वेगळेपणाने भ्रुकुटी मध्यापाशी, पण विचार नाही.
असा दीर्घ काळ गेला की परत स्वरूप अवस्था साक्षी जो आहे त्या मीला प्राप्त होते. निर्गुण जन्मरहित सत स्वरूप केवळ अस्तित्व अजन्मा मी तिथं शिल्लक राहतो. ज्ञानाभ्यास, वैराग्य, जप, तप या कशालाही जे साध्य होत नाही, दाद देत नाही, ते आत्मस्वरूप सहज अनुभवाला येत आहे. देहबुद्धी देखील जाते, देहाचाही विसर पडतो, केवळ आत्मभान शिल्लक राहतं. हे आत्मभान व्यापक परमात्म्याशी समरसता पावतं. आत्मानंदे तेव्हा सर्व विश्व कोंदे, व्यापकता नांदे अंतर्बाह्य. या व्यापक परमात्मा अनुभूतीतून आता आपल्याला खाली येऊन हे ध्यान विसर्जित करायचं आहे. भ्रसरिकेसारखे एक वेगाने श्वास सोडून 2-3 श्वास घ्या आणि सोडा. आणि शांत बसा. एक 15 सेकंद 20 सेकंद चिदाकाशात लक्ष देऊन. परत एकदा गुरुकृपेची अनुभूती येईल. मकरंदा गुरुपाद पद्म पराग
लाधले सुभग आत्मधन, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत, आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवून हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरी. स्वामीजी स्वामीजी. राहा.